थिक स्ट्रॉबेरी शेक कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आज. मला हे माझ्या बहिणीने सांगितलं होतं आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. आपण स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी आणत नाही असं कधी होतच नाही आणि आम्ही तर यावेळी चक्क 3 पॅकेट आणले होते. माझ्या मुलीला खूप आवडतात स्ट्रॉबेरी, सो ती मला म्हणाली नाही आई आपण 3 पॅकेटच घेऊयात. सो मी काय केलं, आधी स्ट्रॉबेरीज घेतले, त्याचे ते मागचे हिरवे देठ असतात ते काढून स्वच्छ धुवून घेतले 2-3 वेळा आणि त्याच्यानंतर ते चक्क फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आहेत 15 मिनिटांसाठी किंवा 20 मिनिटांसाठी आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने ना सॉफ्ट आणि कडक असं दोन्ही होतात. सो त्याला मग घ्यायचे डायरेक्ट 5-6 अशा आणि त्या मिक्सरमध्ये टाकून मस्त त्यात साखर टाकायची आपल्या आवडीनुसार कमी जास्त आणि मग ते मिक्सरमधून जे आहे ते छान असं ग्राइंड करून घ्यायचं आणि मग त्याची ना एक छान थिक अशी पेस्ट बनते, जी अशी टेक्स्चर तुम्हाला दाखवते मी पुढे. सो इथे तुम्हाला दाखवते तर तशी पेस्ट बनते आणि मग त्याच्यानंतर काय करायचं ना, तर मी आधीच दूध टाकलं पण ही जी पेस्ट बनते ना तर ती छान अशी ग्लासला सगळीकडून लावून घ्यायची आपल्याला हवी आहे तशी. ती छान बसते. आता ही लिक्विड होती त्याच्यामुळे बसली नाही. सो दूध टाकून नंतर मिक्सरमधून परत फिरवून घ्यायचं आणि आपलं छान असं थिक स्ट्रॉबेरी शेक जे आहे तयार आहे. तुम्ही बनवता की नाही मला नक्की सांगा. बाय, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.